विराज आहिरे, रवी आहिरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पहिला बॉल सुनील नाठे. यावेळेस मात्र कट केले बॉलला, खूप सुंदर पद्धतीने इनफिल्डच्या वरनं सजवलंय. बॉल चाललाय पॉइंटच्या जवळनं, स्वीपर कव्हर मधनं सरळ सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. एक चांगली दमदार सुरुवात, चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत वाढ. जे प्रेक्षक येत आहेत त्यांच्याकरता एक खास पर्वणी असेल. 10 रुपये फक्त कुपन असेल आणि त्यामध्ये लकी ड्रॉ मध्ये एक सायकल, अँड्रॉइड टीव्ही, अँड्रॉइड फोन आणि त्यानंतर कूलर अशा पद्धतीची पारितोषिक आपल्याला त्या कुपन मध्ये अवेलेबल होतील. जेही प्रेक्षक येत आहेत त्यांच्याकरता रविवारी ते कुपन आपल्याला इथे अवेलेबल होईल. ते कुपन आपण घ्या. त्यामध्ये एक सायकल, अँड्रॉइड टीव्ही, मोबाईल फोन सर्व काही तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे मैदानावर आल्यानंतर काहीतरी पारितोषिक खेळाडूंबरोबर तुम्हालाही आपल्या सोबत घेऊन जाण्याची संधी असेल. सुनील नाठे शफल झाला, जागा बनवली, त्यानंतर बॉलला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतोय, मात्र हा पाठलाग सीमारेषेच्या बाहेर पर्यंत जाईल, कारण बॉलनं आपली दिशा आणि त्याबरोबर वेग दोन्हीही बदलला आणि त्यामुळे वेगानं चेंडू सीमारेषेच्या पार निघून गेला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. 8 ऑन बोर्ड. गोलंदाज सुनील नाठे पुण्याचे एकदा सज्ज होत असताना यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हिट. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. मिड ऑन मिड ऑफ दोन्ही खेळाडू आहेत, त्यामुळे त्या बॉलला थांबवणं सोपं झालं. एक या धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 1 न पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती ती 9 या आकड्यावर. इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे रवी आहिरे. ISPL पर्यंत त्याचा प्रवास, थक्क करणारा प्रवास आपण पाहिलाय. माझी मुंबई या टीम कडे खेळताना. यावेळेस मात्र ऑन साइडला बिटवीन द गॅप वेगाने बॉल चाललाय आणि तो सरळ निघून जाईल. यावेळेस फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमा रेषा पार. रवी आयरीने जर अर्धशतक झळकवलं तर मयूर गवळी आणि रोशन महाले यांच्याकडनं ही 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टोटल 6000. सुनील नाठे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्यांच्या मधोमध पडला आणि त्यानंतर तिथे खूप चांगल्या पद्धतीचा बॅकअप मिळाला. क्षेत्ररक्षण झालं, बॉलला स्टॉप केलं. 2 धावा ज्या धावफलकामध्ये वाढतायत आणि दुहेरीनं वाढताना धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. प्रेक्षक वर्ग ज्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे, कारण या प्रेक्षकांशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही. स्पर्धेला मजाच येत नाही. तो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकरता इथपर्यंत येतोय, त्यांचंही मनपूर्वक आभार. यावेळेस मात्र हा बॉल तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये उचलला गेलाय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. ओव्हरचा खेळ झालाय. एक पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस विदाउट लॉस 16. जे प्रेक्षक या मैदानावर आले त्या प्रेक्षकांकरता मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपण षटकाराला झेल मध्ये कन्वर्ट केलं तर मुंजाभाऊ शेळके यांच्याकडनं 100 रुपये. तसंच दीपक जी हनवटे, दीपक मोबाईल यांच्याकडनं आपल्याला एक हेडफोन पारितोषिक म्हणून दिला जाईल.
आहे षटक क्रमांक 2 प्रकारे पथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. अनुज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. आर्या प्रीमियर लीग नाशिक जिल्ह्याची सर्वोत्तम स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या रजरा आज सध्या युट्यूबच्या माध्यमातून ज्या स्पर्धेकडे लागल्यात, कारण वेगवेगळ्या विभागातनं फोन येत आहेत की अगदी योग्यतेनं स्पर्धा सुरू आहे. यावेळेस मात्र वाह, लाजवाब, काबिल तारीफ. अगदी ज्या खेळाडूच्या नावावर हा फटका आहे ना, ज्या खेळाडूचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, त्या वीरेंद्र सहवाग स्टँडच्या वरनं बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. स्टाईल त्याच स्टँडच्या वरनं बॉलला फेकलाय सीमा रेषा पार. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय बॉलला, क्षेत्ररक्षक येतोय मिडॉन मधनं, जोपर्यंत फील्ड केलाय सिंगल बरेच चेंडू कन्वर्ट झालाय. रवी आहिरे विध्वंसक आणि विस्फोटक रवी आहिरे, तोच प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटरला पाहायला आवडतो. तो रवी आहिरे मैदानाच्या आतमध्ये विस्फोटकता दाखवतोय. प्रशांत पवार अप्रतिम बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये आणि अप्रतिम बॅटिंग करतोय दुसऱ्या मॅच मध्ये. ज्या प्रेक्षकांना झेल टिपलाय, आपण या आपल्याकरता दीपक हनवटे, दीपक मोबाईल यांच्याकडनं एक हेडफोन आणि आमचे मुंजाभाऊ शेळके यांच्याकडनं 101 रुपयाचा कॅश प्राइज देऊन आपला सन्मान केला जाईल. पुढचा बॉल इथे प्रशांत भवरचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिथे एक चांगला कॅच विकेटच्या मागे होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. माघारी परतावं लागलंय प्रशांत भवरला. अप्रतिम अशी अंपायरिंग सध्या विशाल भाऊंच्या शुभ हस्ते जे पारितोषिक आहे ते आपण इथे वितरित करतोय. जो भाग्यवान विजेता आहे ज्यानं झेल टिपलाय, बघा तुम्हाला ऑन स्क्रीन विशाल भाऊ कॅमेरामॅन आहे तिथे फोकस करतोय. हे पारितोषिक वितरित होत असताना तुम्ही पाहताय. थँक्यू. गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. जे हौशी प्रेक्षक आहेत ते झेल निश्चित घेतील, कारण संध्याकाळचं सत्र योग्यतेनं जाऊ शकतं. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, बॉलला समोरच्या बाजूनं पाठवलंय वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा दर्जेदार चौकार. त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर ना मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न केला, शफल झाला होता, त्यामुळे रीच पॉइंट ऑन होता. पंच कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचले नाही. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करावं लागेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 27 धावा दाखल करत अबू साद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अबू सादच्या बॅटमधनं कल्लात्मक, दर्शनीय, दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक, हरदेव स्पोर्ट्सच्या बॅनरला अभिवादन करणारा हा चौकार. 4
फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला अबुसादच्या बॅट मधनं, अगदी सरळ बॅटनं चांगली फलंदाजी करताना तो पाहायला मिळाला. आणि खरं तर ती गरज आहे चांगल्या फलंदाजा करता. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाण्याची गरज आहे. खेळण्याची छत्रपती संभाजीराजे स्टेडियम सिडको नाशिक, तिथे आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. मैदानाच्या चारी बाजूने तुम्हाला गोल हिरवीगार झाडं पाहायला मिळतील. प्रेक्षक स्टँड आहेत. भव्य दिव्यता या मैदानाची काही वेगळीच आहे, औरच आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे पायाला टच करत असताना बॉल जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे आलाय निर्धावच्या स्वरूपानं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वर गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेचा वेध घेईल का? उद्या नाशिककरांकरता एक खास पर्वणी असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून ज्या खेळाडूची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे, ISPL च्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाची पसंती, संपूर्ण भारताच्या क्रिकेटच्या प्रेक्षकांची पसंती जो ठरला तो प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार उद्या या मैदानामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. तसंच आणखी एक हरहुन्नरी कलाकार या टेनिस बॉल क्रिकेटचा प्रथमेश राठोड या मैदानामध्ये उद्या खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे दूरवर आहे. जोपर्यंत पोहोचेल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी निश्चित इथे पाहायला मिळेल, कारण काही असे खेळाडू आहेत ज्यांचा खेळ प्रत्येकाला जवळून पाहायचा आहे. युट्यूबच्या माध्यमातून खूप सारा प्रेक्षक वर्ग तोही आमच्याशी जोडला जाईल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक पर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र शफल झाला, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नव्हतं. चेंडूवरची आय साइड आहे ना ती थोडीशी डळमळीत झाली. चेंडूवरचं लक्ष विचलित झालं, ज्यामुळे हा बॉल बॅटच्या बट्ट्यात निसटत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अबुसाद, मला वाटतं मालेगावचा हा खेळाडू आहे अबुसाद, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. याच वेळेस अप्रतिम बॉल फर्निचर डिस्ट्रॉइड केलाय, क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाजानं फलंदाजाला सांगितलं आणि त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं. विकेटचं पतन, खेळाडू बाद. जसजसे आयकॉन इथे येणार आहेत, आणखी एक या नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्यानं ज्यानं आपला खेळ अगदी उंचावलेला दाखवला तो धनंजय भिंताडे उद्या तुम्हाला आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. कृष्णा गवळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आर्या प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्या खेळाडू करता खूप महत्वाची राहिली आणि आळ्या आला एक चांगला फटका त्याच्या बॅट मधनं इथे आलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय रन स्मिती.
आहे अक्षय पालवे, त्याच्या विपक्षामध्ये कृष्णा गवळी स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करतोय. दोन टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम एबी अनन्या फायटर्स पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आणि त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिली तर टीम सोनावणे वॉरियर्स, सोनावणे वॉरियर्सचे संघमारक आहेत सन्माननीय किरणजी सोनावणे आणि एबी अनन्या फायटर्स जर आपण पाहिले तर संघमालक आहेत सन्माननीय राकेशजी जोशी आणि मोहनजी मिसाळ. जर आपण पाहिलं तर एकदा मी प्रत्येकाला विनंती करतो ना, कृष्णा गवळी करता टाळ्या वाजवा. क्रिकेट मधला खरेपणा काय असतो ना, या खेळाडूंना प्रत्येकाला दाखवून दिलं. क्रिकेटमध्ये खरेपणा ज्यानं जपला ना, तो क्रिकेटमध्ये मोठा झाला आणि कृष्णा गवळीनं आज पुन्हा एकदा एक नवा आदर्श घालून दिलाय. क्रिकेटमध्ये जो खऱ्याने खेळतो तो खूप वेळ खेळतो आणि तो कृष्णा गवळी. जिथे पंचांनी त्याला नॉट आउट घोषित केलं होतं, मात्र त्यानंतर ही क्रीज सोडून माघारी निघून गेला. त्याबद्दल कृष्णा तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि खरंच कौतुक. चांगलं क्रिकेट खेळायला हवं मित्रांनो. खरेपणाचं क्रिकेट तुम्ही कधीही खेळा, तुम्हाला यश नक्की मिळेल. ते वैयक्तिक आयुष्य असू दे किंवा खेळाचं मैदान, खरेपणा हा माणसाच्या अंगी असला पाहिजे. खरेपणा तुम्हाला पुढे घेऊन जातो, तुमचं आयुष्य सफल करतो. इथे कृष्णा गवळीचा हा आदर्श टेनिस बॉल क्रिकेट मधले खूप सारे खेळाडू नक्की घेतील. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूला फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक घेतो तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 40 या आकड्यावर 3.3 षटकांचा खेळ, त्यानंतर 40 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. अगदी चांगला आदर्श. मी मागच्या आठवड्यात स्पर्धा जिथे केली होती तिथे नामदेव गुलुमना या नाशिक जिल्ह्याचा खेळाडू ज्यानं तो खरेपणा दाखवला होता. आज मला कृष्णा गवळीकडनं तो खरेपणा पाहायला मिळाला. गरज आहे या पद्धतीच्या खरेपणाची. यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने हा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 41 4 चेंडूचा खेळ झाला. नशीब हे पण त्यांचीच साथ देतं ना, ज्यांच्याकडे खरेपणा आहे, ज्यांच्याकडे लढाऊ वृत्ती आहे, झुंजारपणा आहे ना, त्यांचं नशीब ही समर्थन करतं. म्हणूनच कृष्णा गवळी 2 फायनल खेळलाय आर्या प्रीमियर लीगच्या. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं आणि एक चांगला कॅच कॅरी करतोय. माघारी परतावं लागतं इथे बॅटरला. विकेटचं पतन होतंय खेळाडूला. सत्यमजी चकोर जे रजा घेत आहेत, धन्यवाद सत्यमजी चकोर. आपण इथपर्यंत आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. विकेट जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 विकेट 41 धावा 3.5 षटकांचा खेळ. नवीन फलंदाज सुजित चव्हाणके जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. रवी आहिरे मैदानाच्या आतमध्ये आहे. नाशिक जिल्हा आयकॉन, तसा ऑल इंडिया आयकॉन आहे, मात्र नाशिक जिल्ह्याचा असल्या कारणानं नाशिक जिल्हा आयकॉन म्हणून तो या टीम मध्ये समाविष्ट आहे. उद्या नाशिक जिल्ह्याचे ही चांगले आयकॉन, आज ही दर्जेदार आयकॉन तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये रोहित परब असेल, विकी धोत्रे असेल, रविराज आहिरे असेल. चांगली नावं आजच्या दिवसात ही तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. उद्या ही मनोज जायभावे ज्याला तुम्ही आयकॉन म्हणून मैदानामध्ये पाहू शकाल. यावेळेस हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर आतल्या बाजूने आला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला. ओव्हर इथे जर आपण पाहिली तर समाप्त झाली. ओव्हर संपली आतापर्यंत 4:41 धावा 4 विकेटच्या पतनानंतर. येणारी 2 षटक अजूनही शेष आहेत, मात्र काय घडेल
येणाऱ्या 2 षटकांमध्ये ते आपण पाहणार आहोत. पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आर्या प्रीमियर लीग पर्व 3. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला. एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक आहे, वेगाने तिथे आला, मात्र त्याच्याकडनं चुकी झाली. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. इथे जे चुकी केली त्या चुकीचं भुगतान करावं लागतंय. बॉल गेला विराट कोहली स्टँड कडे, सीमारेषा पार, चौकार 4. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूला जोरदार मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केलाय. 1च्या मदतीने धावसंख्या 46. दादाबाई शेख जो तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅक वर पाहताय, अहिल्यानगर ला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. ऍज अ आयडॉल या स्पर्धेमध्ये तो खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अहिल्यानगरचे 2 आयकॉन या टीम मध्ये समाविष्ट आहेत. विकी मुंडे आणि दादाबाई शेख. सुनील नाठे त्यांचा नाशिक आयकॉन आहे. आणि ओमकार केणे दिवाळे कोळीवाड्याचा हा सुपरस्टार या टीम मध्ये. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेलाय. चांगली गोलंदाजी दादाबाई शेख याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना फलंदाज सुजित चव्हाणके. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, मात्र 1 धाव ती रोखता येणार नाही. ज्या 1 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक एकेरीनं वाढताना 47 या आकड्यावर. सिंगल डबल्स खूप महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला जिवंत ठेवतात. त्या सिंगल डबल्स तुम्हाला पुढे घेऊन जातात, तुमच्यावरचं प्रेशर रिलीज करतात. आणि ते सिंगल डबल्स अगदी योग्यतेनं इथे घेत असताना चांगला बॉल मात्र यावेळेस अगदी स्टंपच्या मधोमध होता, मात्र इथे प्लम करता अपील नाहीये, त्यामुळे बचावला. 1 लेग बायची रन इथे धावफलकावर ऍड होईल. 48 ऑन बोर्ड. फाउंडेशन आणि सन्माननीय नितीनजी घुगे यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. दादाबाई शेख यावेळेस मात्र ऑन साइडला तिथे जोरकस मारण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप वेगानं चाललाय. जमिनीशी खेळत बागडत बॉल सुसाट वेगानं धावत सुटाला आणि निघाला यावेळेस सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. धावसंख्या 4 न वाढताना 50 कम्स अप, 50 पूर्ण, 52 ऑन बोर्ड. चौकारानं 50 धावा त्याही धावफलकावर लागल्या गेल्या. या चौकाराच्या मदतीनं 52 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र रवी आहिरे ऑन साइडला फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या लगत तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि रन कंप्लीट झाली. हातामध्ये आल्यानंतर तिथे ओमकार केने चेंडूला योग्यतेने कलेक्ट करू शकला नाही.
त्यामुळे बॉल विकेटच्या थोडासा बाजूला निघाला, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येला वाढ झाली आणि धावसंख्या पुढे सरकली. पुढे सरकून ही धावसंख्या जाऊन पोहोचली येते 54 या आकड्यावर. रवी आहिरेचा वैयक्तिक स्कोर जर आपण पाहिलं ना, तर रवी आहिरे वैयक्तिक 26 धावांवर 14 चेंडूमध्ये फलंदाजी करत असताना समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला. साइड स्क्रीनवर क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. सेफ झोन मधनं त्यानं बॉलला उचलला आणि ते 2 रन कंप्लीट झाल्या. 3 चेंडूत सलग 3 षटकार जर रविराज आहिरेने इथे सजवले तर सन्माननीय नितीनजी घुगे साहेब ज्यांच्याकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज रवी आहिरे करता लावलं गेलं. पारितोषिक ही मनोबल वाढवण्याकरता लावली जातात आणि इथे रवी आहिरे मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. त्याच्या अर्धशतकाकरता 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय विशालजी पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामणे यांच्याकडनं चांगला बॉल गोल्डन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर केला. तिथनं बॉलला उसळी घेत विकेट किपरच्या हातामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. टॉस केलं होतं चेंडूला आणि जर टॉस केलं त्यामुळे चेंडूला हेरणं रविराज आहिरेला शक्य झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला, ओमकार केणेच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरचे आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकंदर 3 चेंडूचा खेळ, ज्यामध्ये 4 धावा खर्च झाल्या. पुढचा बॉल चांगली लाईन, अप्रतिम गोलंदाजी, रवी आहिरेला बंदिस्त करणारी लाईन इथे आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थिर आहे. संपूर्ण भारतभर आपल्या फलंदाजीची चमक धमक दाखवणारा रवी आहिरे आज त्याची बॅट थोडीशी शांत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. मोठे फटके त्याच्या बॅट मधनं यावी ही अपेक्षा प्रत्येकाकडनं आहे, मात्र गोलंदाज सांगतोय की मी रवी आहिरेला बंदिस्त करण्याकरता सज्ज आहे. आपल्या संघ सहकार्यानं सांगतोय मै हूं ना. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोर ओव्हर द बॉलर हेड क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये. सलगचा तिसरा डॉट. 3 बॉल 3 षटकारांकरता 1100 रुपये होते, मात्र इथे सलग 3 निर्धाव बॉल आले. चांगली गोलंदाजी, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अक्षय पालवे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं करत असताना तुम्ही पाहताय. यावेळेस मात्र तिथे बॉलला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जर आपण पाहिलं तर स्वीपर कव्हर कडे वळाला. जोपर्यंत तिथे उचलला गेला रवी आहिरे पोहोचला आपल्या क्रीज मध्ये. 2 रन इझिली कंप्लीट झाल्या. त्या 2 धावसंख्येनं इथे जर आपण पाहिलं तर षटकाची उद्घोषणा झाली. 59 धावांचं लक्ष्य हे उत्तरार्धामध्ये ठेवलं गेलंय. 59 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण होईल आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहणार आहोत. मात्र हा उत्तरार्धाचा खेळ सुरू होण्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेक केली जाईल. 2 टीम इन ऍक्शन यानंतर ज्या खेळतील त्या दोन्ही टीमचे कॅप्टन ज्यांना आपण टॉस बॉक्स मध्ये पाहणार आहोत.
योग्यतेनं झाली होती, मात्र शेवटी जर आपण पाहिलं तर हव्या तितक्या धावा आल्या नाही आणि त्याचंच कारण 58 या धावसंख्येवर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि उत्तरार्धामध्ये विजयाकरता 59 या धावसंख्येचं लक्ष ते ठेवलं गेलंय. या 59 धाव फलकावर कशा पद्धतीने लावल्या जातील ते प्रत्येकाला पाहायचंय. या दरम्यान सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. टीमचा आयकॉन मॅम फ्रॉम दिवाळे कोळीवाडा ओमकार केणे बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता गणेश शिरसाट, एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आणि एक सध्याच्या स्थितीमध्ये इन फॉर्म बहरामध्ये असलेला खेळाडू, असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाले. बघूया कसा खेळ असेल, कशा पद्धतीची गोलंदाजी असेल, कारण जर आपण पाहिलं तर दोन्ही टीम ज्यांच्याकडे एक स्ट्रॉंग गोलंदाजीचा अटॅक जरूर आहे. शेखर काशीद गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. वेगानं मारा करणं, व्हेरिएशन करणं, फलंदाजाला बंदिस्त करणं, गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये खेळाडूंना अडकवणं, हे काम तो सातत्यानं करत आलाय. तो शेखर काशीद यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. ओमकार त्याच्या विपक्षामध्ये ओमी फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बघूया कशी फलंदाजी करेल या मॅच मध्ये. डावखुरे हाताने फलंदाजी करण्याकरता माहीर असलेला खेळाडू, ज्याला तुम्ही सध्या स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना पाहता. 59 धावसंख्येचं लक्ष. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. मॅचला सुरुवात, ऑफिशियल इशारा आलाय. पहिला बॉल शेखर काशीद. इथे पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओमकार केणेच्या पारीचा अंत. आयडॉल खेळाडूला शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर पाठवलंय. एक मोठी विकेट आली आहे. ओमी केने गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज ऍज अ आयडॉल या टीम मध्ये खेळतोय. मॅन फ्रॉम अहिल्यानगर विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. महेश मुंडे असं नाव आहे, मात्र विकी या नावाने त्याला ओळखलं जातं. विकी मुंडे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. चांगली फलंदाजी इथे त्याला करावी लागेल. शेखर काशीद, मी म्हटलं ना की गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये खेळाडूंना अडकवणारा हा गोलंदाज आहे, ज्यानं पहिल्याच बॉलवर ओमकारला बाद केला. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या अगदी खालनं बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. चांगली विकेट कीपिंग तिथे. विकेट्स तिथे या मॅचला वाचवू शकतात हे रवी आहिरेला ठाऊक आहे आणि त्यामुळे गोलंदाजाला जे इशारे येत आहेत ते विकेट टेकिंगचे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. शेखर काशीद आपल्या शक्यातील पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूला खूप चांगल्या पद्धतीने खेळून तर काढलाय. क्षेत्ररक्षकांना तिथे चांगले एफर्ट लावले, बॉलला स्टॉप केलं. 2 रन आपल्या टीम करता सेव्ह केल्या. 2 रन या सर्वांमध्ये खर्च झाल्या. या दुहेरी धावेने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 0 2 वर. 3 चेंडूचा खेळ समाप्ती खेरीस. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या टीमला जरूर मिळवून दिली आहे, कारण ओमी केणे सारखा एक महत्वाचा खेळाडू ज्याला इथे माघारी परतवलंय. 0 या धावसंख्येवर त्याला बाद केलंय. पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. एक अप्रतिम फटका. बॉल पहिल्या टप्प्याखेरीस निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन
या मैदानावर एक बॅनर आहे श्रद्धांजली अर्पण करणारा सन्माननीय रोशन भाऊ कैलासवासी रोशन भाऊ घाटे यांचा आणि कैलासवासी अनिल अण्णा यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरच्या अगदी बाजूने हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. पुढचा बॉल शेखर काशे. यावेळेस मात्र वेट केला हातात नंतर एक चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाने जीवाच्या आकांताने प्रयत्न केले मात्र अखेरच्या क्षणी बॉलला जे ध्येय गाठायचं होतं ते ध्येय बॉल न गाठलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक एकेरीकडनं दुहेरीकडे 10 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा एक क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लीप मध्ये. बॉलला जिथे स्टॉप केलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्तीला आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस एक विकेट जरी गेली असली तरी 10 धावा, कारण ज्या सरासरीने तुम्हाला धावा धावफलकावर जोडायच्या त्या सरासरीपर्यंत पोहोचणं शक्य झालंय. येणारी 5 षटक अजूनही शिल्लक आहेत आणि या 5 ओव्हर मध्ये विजयाकरता 49 या धावसंख्येची गरज आहे. गौरव आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जसा वेळ मिळतोय ते स्कोरिंग बरोबर डीजे ऑपरेटर सुद्धा बनतायत. दोन्ही कामं गौरव सांभाळताना आमच्या समालोचन कक्षामध्ये मागच्या 3 दिवसापासून आमचे साथी आहेत. टीम वर्क खूप महत्वाचं आहे. कुठलीही स्पर्धा यशस्वी केव्हा होते ना, जेव्हा तुमचं टीम वर्क ते चांगलं होतं. आणि इथे जर आपण पाहिलं ना तर सन्माननीय विशाल भाऊ बट्टे बहादूर आणि सन्माननीय स्वप्नीलजी गामने यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा त्यांची एंटायर टीम आहे ना, ती टीम महत्वाची आहे. ती टीम चांगलं काम करते म्हणून स्पर्धा यशस्वी होती. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन आहे. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते अरुण वाढवणे. जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज, नाशिकची ही तुफान मेल जी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पेच जनरेट करणारा बॉल इथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. बॉल वेगानं यावेळेस निघून जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे येतोय चौकार. सिन्नरला बिलॉंग करणारा हा खेळाडू अरुण वाढवणे प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय मात्र त्याच वेगाचा वापर यावेळेस फलंदाजाने केला. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये केलाय. फ्लाइंग स्लीप मध्ये एक चांगला कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल यावेळेस फलंदाजाला. विकेटचं बटन फलंदाज गणेश शिरसाट यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश फलंदाजी करण्याकरता
दोघही सिन्नरला बिलॉंग करतात. इथे मात्र फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि तिथे कॅच कॅरी केला जातोय. असं वाटत होतं अखेरच्या क्षणी की झेल जमिनीवर पडेल की काय, मात्र क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवरची नजर हटवू दिली नाही आणि एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये शेखर काशीदचा एक चांगला कॅच. विकेटचं पतन आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल. संदेश आव्हाड ज्याचं विकेटचं पतन झालंय खेळाडू बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय नितीन मेमाने उर्फ लाला, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. अरुण वाढवणे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र आत येणारा बॉल त्याला तिथे ढकलण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, जोपर्यंत फील्ड केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे 14 या आकड्यावर. 1.4 षटकांचा खेळ, तर नंतर 14 धावा आहेत. प्रतिषटक 10 या सरासरीनं तुम्हाला 59 पर्यंत जायचंय आणि 59 पर्यंत जाण्याकरता एक चांगली पार्टनरशिप इथे गरजेची आहे. किमान 20 ते 22 धावसंख्येची जर एक पार्टनरशिप ती मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप झाली तर या धावा दाफलकावर लावण्यामध्ये खूप जास्त दमछाक किंवा खूप अतिरिक्त परिश्रम त्याची गरज भासणार नाही. अरुण वाढवणे. यावेळेस मात्र फटका चांगला ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉलवर. अखेरच्या क्षणी त्याला हुडकावणी देत बॉल गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते 18-18 या आकड्यावर. 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू आहे अरुण वाढवणेच्या षटकातील. प्रतिषटक 10 पहिल्या 3-4 ओव्हर मध्ये जर येत राहिलं तर मॅच आपल्या बाजूने खेचण्याची संधी असेल. इथे बॉल डिलिव्हर करण्याआधी थोडीशी पावलांचा माप किंवा डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचा काहूर ज्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा आणि त्यामुळे पुन्हा एकदा माघारी जाणंच पसंत केलं अरुण वाढवणेनं. नव्यानं तो चेंडू हाताळणं त्यांना पसंत केलंय. अरुण पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ऑफ्टोमधनं इथे बॉलला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. इथे हा महत्वाचा कॅच होता आणि तो कॅच आपण सोडलाय. कॅच सोडलाय की मॅच येणारी वेळ नक्की सांगेल. मात्र हा झेल इथे खूप महत्वाचा होता हेच म्हणावं लागेल. तर नंतर थोडासा शोक त्यानं व्यक्त जरूर केला. 24 बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे आणि विजयाकरता त्यामध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 10.25 ही सरासरी तुम्हाला इथनं अधोरेखित करायची आहे. येणाऱ्या बॉल्स मध्ये 2 ओव्हरचा खेळ तर इथं संपलाय. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कसा खेळ असेल या 4 ओव्हरचा, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारित केलं जाईल, खूप सारे प्रश्न माझ्या सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये येत. त्या प्रश्नांची उत्तरं मैदानामध्ये आपण सर्वात जण शोधतोय आणि त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 करता गोलंदाजी करण्याकरता यावेळेस पुन्हा एकदा प्रचारित केलाय गोलंदाज शेखर काशीद, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रत्येकाला करावी लागेल. चांगला मारा इथे अद्यावत करावा लागेल. कारण ही मॅच जर आपण पाहिली ना तर 60-40 या स्थितीमध्ये आहे. 60% फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पर ओव्हर 10 सहजतेने निघतात. त्या 10 तुम्हाला कठीण कराव्या लागतील. तर मग ती 40% जागा तुम्ही 60% पर्यंत घेऊन जाल. काय होईल या मॅच मध्ये? शेखर काशीद आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे फलंदाज विकी मुंडे.
शेखर काशीद आणि विकी मुंडे मधला संघर्ष. इथे मात्र एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. थेंबे थेंबे तळे साचे आपण ऐकलंय आणि त्या थेंबा थेंबाने एक एक रन धाफलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न. येणारे 23 चेंडू आणि विजया करता 40 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं व्यूहरचना सातत्यानं बदल. विकेटचा या मैदानाचा केंद्रबिंदू विकेट कीपर रवी आहिरे ते क्षेत्ररक्षण सजवता असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल समोरच्या बाजूनं तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. उलट नॉस्ट्राइक एंडच्या फलंदाजाच्या शूजला टच केल्यानंतर एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एकच्या मदतीनं धावसंख्या 20. नितीन मेबाने आणि विकी मुंडे अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. एक सिंगल न स्ट्राइक रोटेट करतोय. धाफलकाला पुढे नेतोय कारण 4 बॉल मध्ये 5 वर बॅटिंग करतोय नितीन मेमाने आणि 6 बॉल मध्ये 11 वर विकी मुंडे. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या जवळपास पोहोचला. तिथनं बॉलला उचललं आणि इथे लागला बॉल स्टंपला की नाही ते चेक केलं जाईल. बेंच तो ऑफ झाला. मात्र नेमकं काय घडलंय त्याचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे दिला गेलाय कारण जे पंच आहेत त्यांच्या समोर खेळाडू होता. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. हेमंत शेट्टी जे तिसरे पंच आहेत जे चाचपणी करतील की नेमकं घडलंय काय तिथे. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर आपल्याला जावं लागेल. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद होतोय. प्रकाश काकड जो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. बघूया प्रकाश काकड कशा पद्धतीने फलंदाजी करेल. तिसऱ्या दिवसाचा खेळ जो आपण सर्वजण अनुभवतोय. काल अगदी या मैदानावर बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेट पुढे जात आहे आणि ते पुढे जाणं अत्यावश्यक आहे. खूप सारे लोक अशी आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी की खेळाडूंना ट्रोल करतात. मात्र ते त्यांना करू नये असंच मी त्यांना म्हणतो प्रत्येकाला. कारण टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडूंना त्यांचं जीवनही आता सोपं नाहीये. आपला काम धंदा सांभाळून रोज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करून ते क्रिकेट खेळतात आणि आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम किंवा 100% खेळ दाखवेल असं नाही. कधीतरी चुका होतात. त्या प्रत्येकाकडनं झाल्या. मात्र त्या चुका होत असताना तुम्ही त्याला ट्रोल करणं ते साफ चुकीचं आहे. किंवा मग आणखी एक नवा फंडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बोलणारे असे बोलतात की हा खेळाडू तेवढे पैसे घेतो तेवढे पैसे कमवतो मग त्याने घेऊ का नाही. जर त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन क्रिकेट आहे तर मग त्यांनी पैसे का घेऊ नये. आणि जर आपले टेनिस बॉल क्रिकेटर जर मोठे होत आहेत तर मग ते पाहताना आपल्याला दुःख कशाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू तिथे फ्लम करता अपील नाही. फुल्लर लेनचा बॉल होता. अगदी पुंद्यामध्ये हाताळलेला बॉल होता. एक चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 1 न पुढे सरकून जाऊन कुस्ती 24. 4 विकेटच्या पतनानंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना शेखर काशीद 5 चेंडू आतापर्यंत योग्य तऱ्हेने योग्य टप्प्यावर त्यांना हाताळले. शेवटचा बॉल कशा पद्धतीने हाताळेल कुठल्या टप्प्यावर हाताळेल. पुढचा बॉल शेखर काशीदचा. यावेळेस मात्र वळवून मारलंय फिरवून मारलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानं तिथे
अप्रतिम कॅचला अंजाम दिलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज बाद. समोर प्रेक्षकांना आम्ही सातत्यानं सांगतोय की तिथे बसू नका. साईड स्क्रीन शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये विजया करता 35 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादाभाई शेख फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये नव्यानं दाखल झाला, तर त्याच्या साथीनं आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल फलंदाज विकी मुंडे. म्हणजे दोन्ही आयडॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आयडॉल सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतो. इथे मात्र बॉलचा वेट केला तर नंतर दिशा दिली, क्षेत्ररक्षकाच्या बाजूला वेगानं चाललाय बॉल, सीमारेषेला क्लिअर करेल का? मात्र अखेरच्या क्षणी जोबर चेंडूला उचललं. 2 धावा तिथे सुरक्षितरित्या पळून पूर्ण झाल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 26 या आकड्यावर. 5 विकेटची फक्त 5 गड्यांना तंबूच्या आसरला परतावा लागलाय. मात्र 5 गड्यांमध्ये दोन्ही आयडॉल नाही आहेत. ही एक महत्वाची बाब आहे फलंदाजी करत असताना टीम सोनावणे वॉरियर्स करता. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला आणि एक चांगला कॅच तिथे अंजाम दिलाय. विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. माघारी जावं लागेल. विकेट नंबर 6वा झटका. आता आपण म्हणतो काय आणि ती विकेट येते काय? इथे माघारी परतावं लागते फलंदाज विकी मुंडेला. विकी बॅक टू द डगआउट.
सर्व नितीनभाई राजगिरे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय अनुज मौर्या, जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली इनिंग त्याला इथे पेशकश करावी लागेल, चांगली इनिंग त्याला इथे खेळावी लागेल. चांगली इनिंग जर तो इथे खेळला तर निश्चित विजय संपादित करणं त्याच्या टीम करता सोपं होऊ शकतं. इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टॉपच्या बाहेर शफल झाला, मात्र बॉल डाव्या एसटीच्या बाहेर राहिला. त्यामुळे सिद्धू पाजी यांचा इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या एकेरीनं वाढताना 26, या आकड्यावर 26 म्हटलं की एक संकटाचा दिवस असंच त्याला म्हटलं जातं. 26 नोव्हेंबर मुंबईवर झालेला तो भ्याड हल्ला, नंतर 26 जुलै आलेला महापूर. पुढचा बॉल, डावेचा बॉल. तिथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंप वरनं कट टू कट पद्धतीने विकेटच्या मागे गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने इथे तिसऱ्या पदाची मदत घेतली. व्हाईट करता रिव्ह्यू इथे घेतलेला आपल्याला पाहायला मिळालाय. ऑनफिल्ड अंपायरनी तिथे फिअर बॉल दिलाय. मात्र आमचे तिसरे पंच हेमंत शेट्टी काय निर्णय देतील याकडे लक्ष राहील. इट्स अ वाईड. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय, मग बॉल थांबणार नाही, निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकारामध्ये कर उडवेल 4. आणि त्या धावा सध्या धाफलकावर जोडत असताना आपण पाहताय. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा, विकेट कीपरच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये चांगल्या फिल्डिंगचे एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला स्टॉप केलं, 1 रन ते घेण्यापासून रोखता आले नाही. येणारे 13 चेंडू विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या बॉलवर जर चांगल्या पद्धतीचा फटका आला तर आव्हान थोडंसं सोपं किंवा मॅच पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये येऊ शकते. जी 10ची सरासरी होती ती वाढवून तिथे 12-13च्या जवळपास नेऊन जरूर ठेवली आहे. मात्र तिला पुन्हा एकदा घटवून 10.50च्या जवळ आणण्याची संधी आहे. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 4 चा. अरुण वाढवणे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं डावकुऱ्या हातानं दोन वाईड आहेत का? हा 2 वाईड आहेत. ओके, 2 चेंडू शिल्लक आहेत. सव्वीस धावसंख्येची गरज आहे. त्यावेळेस मात्र बॅटची कडा, मात्र अप्रतिम लाजवाब विकेट किपिंग. जणू क्रिकेट बरोबर फुटबॉलची ही प्रॅक्टिस केली रवी अहिरेनं, ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. अखेरच्या क्षणी आपल्या पायाचा वापर केला. पदलालित जे काय असतं ना ते पदलालित त्यानं जिथे दाखवलं त्या पायाचा वापर केला आणि बॉलला आपल्या क्षेत्ररक्षक जो दुसरा साथीदार आहे त्याच्यापर्यंत पास केलं आणि रन सेव्ह केल्या. धावसंख्या इथे पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 34. येणारे 13 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 25 धावा. अरुण वाढवणे आपल्या षटकातील पुढचा बॉल. पल्लू स्कूप खेळायचा होता, मात्र पल्लू स्कूप परफेक्ट पोझिशन मध्ये न आल्या कारणानं तिथे शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत गेला. त्यामुळे एकच धावावर समाधान मानावं लागलं आणि 1च्या मदतीनं आता येणारे 12 बॉल आणि विजया करता 24 धावसंख्येची गरज. सध्या वातावरण थोडस खराब आहे. ऊन सावल्यांचा खेळ, त्याबरोबर हलक्या हलक्या पावसाच्या सरी तुम्हाला रात्रीच्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. मात्र हे मैदान त्याला थोडस अपवाद राहिले आतापर्यंत.
प्रतिषटक 12 ही सरासरी इथनं अधोरेखित करायची. चला वेळ घालवू नका, घाई करा. अंपायर गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. कारण कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ आपल्याला इथे खर्च करता येणार नाही. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षक सजवा. रवी आहिरे उशीर होतोय. जर तुमची निर्धारित 25 मिनिटं संपली तर शेवटच्या षटकाकरता एक खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन वरचा कमी करावा लागेल. 4 मिनिटं बाकी आहेत म्हणून आम्ही घाई करा हा संदेश देतोय तुम्हाला. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ही ओव्हर कंप्लीट करावी लागेल. 4 मिनिटं बाकी आहेत ज्यामध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे. कृष्णा गवळी आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करताना कधी आपण नीट पाहिलेला नाहीये आणि इथे त्याचं पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. बॉलला पाठवलंय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आलाय. थोडीशी वेगळी रणनीती इथे आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा गवळी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला बिटवीन द गॅप. बॉल वेगानं चाललाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. एक गोष्ट आहे ना, एक्सपेरिमेंट हे प्रत्येक वेळी यशस्वी होतातच असं नाही. कधीतरी एक्सपेरिमेंट तुमच्या विरोधात जातात आणि इथे केलेलं एक्सपेरिमेंट जे आहे ते विरोधात गेलंय. कारण पहिले 2 बॉल ज्यावर बाउंड्री झाल्यात कृष्णा गवळीच्या विपक्षामध्ये. नाही टाक आता राहू देतो. थोडीशी खाई तुम्हाला इथे करावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता कृष्णा गवळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर अनुज मौर्या. चांगला बॉल यावेळेस फुलर लेंथ वर चेंडूला पिच केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता कॉलिंग आहे आणि हा आताताही पणा तुमच्या करता धोकादायक ठरेल. यावेळेस अनुज मौर्या ज्यानं जो कॉल दिला तो कॉल स्वीकारला नाही आणि त्यामुळे माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. पाचोरे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता. फलंदाजी करणं अगदी खूप चांगल्या पद्धतीने जाणणारा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऍज अ आयडॉल या टीम मध्ये सामील असलेला दादाबाई शेख ज्यानं तिथे विकेट सॅक्रिफाईस केली. कारण इन्फॉर्म असलेला खेळाडू समोर होता त्यामुळे दादाबाई शेखनं इथे माघारी जाणं पसंत केलं. मात्र ज्या कॉन्फिडन्सनं दादाबाई शेखनं विकेट सॅक्रिफाईस केली आहे तो कॉन्फिडन्स इथे सार्थकी लावावा लागेल. फलंदाजी करत असताना अनुज मौर्या याला चांगली फटकेबाजी करावी लागेल. पुढचा बॉल चांगला चेंडू आपटून टाकला. फ्लाइट बाउन्स बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन गेला. धाव च्या स्वरूपानं 1 बाउन्स चा इशारा इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय.
यावेळेस मात्र पल्लू स्कूपचा वापर आणि तो अंगलट आलाय. माघारी जावं लागेल. दादाबाई शेखने विकेट सॅक्रिफाईस केली आणि अनुज मोर्यानं आताताईपणा केला. त्याला माघारी परतावं लागलं. विकेटचं पतन झालंय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स आल्यात. 8 विकेटचं बटन आता आपल्याला पाहायला मिळतंय. आता येणारे इथनं चेंडू शिल्लक ते 7 आणि 7 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 15. 7 चेंडू आणि 15 धावा. अरे राईटी येतात थांब. अरे यार मारू द्या तिकडे. इकडे ऐक ना माझं कृष्ण, माझं ऐक ना. मारू द्या तिकडे. या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 5 चेंडूचा खेळ झाला. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 8 विकेटची पतन झाले. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र कट केलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलवर वेगानं आला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. एक सिंगल मधीला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा तिथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती एकंदर 46 या आकड्यावर. आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजया करता 13 धावसंख्येची गरज. मात्र हे 13 धावा डाफलकावर लावताना 2 विकेट तुमच्या हातामध्ये येत याचंही भान ठेवावं लागेल. कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं जाईल. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता बोलवलं गेलंय गोलंदाज नितेश. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. ते कॅमेरा स्टँड वर एक लहान मुलगा वर चढलाय. खाली उतरायचं तिथनं. आरामात उतर, आरामात, घाई नको करू. शेवटचे 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. नितेश यादव गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. 6 चेंडू 13 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. आणि इथे आपली प्रदीर्घ कारकीर्द, जो एक्सपिरियन्स आपल्या पाठीशी आहे, त्या एक्सपिरियन्सला शेअर करताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. फलंदाज जगनन्ना जो मैदानामध्ये स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करतोय. त्यावेळेस मात्र चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणी नाहीये. 1 बाउन्स. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आपला एक्सपिरियन्स आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून शेअर करतोय. जगनन्ना पाचोरीच्या बॅट मधला बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. जगनन्ना पाचोरे या खेळाडू बद्दल एकच शब्द आहे, टायगर अभी जिंदा है. जरी वय झालं असलं ना तरी मनानं चिरतरुण आहे. फटकेबाजी मी योग्यतेनं करू शकतो हे मैदानाच्या आतनं दाखवून दिलंय. एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बॉल सीमारेषेच्या पार चौकार. पुढचा बॉल अगेन चांगला फटका. बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक घेतो चेंडूवर. 1 रन कंप्लीट झाली. दुसरा करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा यावेळेस पुन्हा एकदा येतील. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि रन्स बनवायचे आहेत 7. 4 चेंडूत 7 धावा. याच पद्धतीच्या मॅचेस काल झाल्या आणि त्यामुळे रंगतदारता आली. प्रेक्षकांना तेच हवं असतं की अगदी कश्मकश मॅच मध्ये असला पाहिजे. काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से. चांगली मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार सामना पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ, 7 धावसंख्येची गरज.
जगनंडा पाचोरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दर्शन इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल. कर क्लोज ये ना आता तू ये ना चिपक ना यार 4 चेंडूचा खेळ विजया करता 7 धावसंख्येची गरज. 5 ओव्हरचाच नियम आहे तो. सव्वा षटक चालू आहे. रेडी रहा दोघं खाली आहे भाऊ थोडा 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. चांगला बॉल. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा अगदी योग्य त्याने वापर. गुडलेन स्पॉटवर बॉलला पिच केलं आणि तिथनं बॉलला टॉस केलं, उसळी घेऊ दिलं. बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये दिलाय निर्धावच्या स्वरूपानं. इथे मला वाटते वन बाउंडचा इशारा दिलाय आणि त्याकरता रिव्ह्यू घेतला गेलाय. रवी टीम मीटिंग नको, खेळाडूंना आपल्या आपल्या जागेवर पाठवा, कारण संध्याकाळी वेळ पुरणार नाही. निर्णय येईल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सर डीप हा वनबाउन्स आहे, कारण अगदी हाईट वरनं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला, त्यामुळे हा वनबाउन्स असेल. आता येणारे इथनं चेंडू शिल्लक आहे 3 आणि रन्स बनवायचे आहेत 7. मॅच रंगतदार स्थितीमध्ये कोणाच्या बाजूने निर्णय जाईल ते अजूनही स्पष्ट नाहीये. पुढचा बॉल फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रात योग्य त्यानं सजवलाय. वन बाउंड साइड स्क्रीन वर जाऊन पडेल बॉल, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. हा खूप निर्णायक आणि खूप महत्वाचा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ते एकंदर 56 या आकड्यावर. एन्काउंटर केलं यावेळेस गोलंदाज जगनंडा पाचोरे यांच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. सुनील नाठे मैदानामध्ये. जगनंडा पाचोरे 4 बॉल मध्ये 10. मैदानाच्या आतमध्ये कुणी येणार नाही या गोष्टीची काळजी घ्या. यावेळेस मात्र एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. आता 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. लेग बाईचा इशारा. काय प्रेक्षकांना सुपर ओव्हर पुन्हा एकदा पाहिजे. इथे सुपर ओव्हर होईल की मॅचचा रिझल्ट लागेल, काय घडेल. 100% क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. 1 धाव आली तर सुपर ओव्हर, 2 धावा आल्या तर खेळ खल्लास. काय घडेल, डॉट, सिंगल की डबल. प्रेक्षकांना काय हवंय ते आपण कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, आपण कमेंट सेक्शन मध्ये या आणि तिथे दर्शवा की तुम्हाला काय हवंय. सुपर ओव्हर की कुठली. निर्णायक बॉल, महत्वाचा बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नितेश यादव सज्ज आहे. जगनंडा पाचोरे त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे. 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज. निर्णायक बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नितेश यादव जगनंडा पाचोरे करता. चांगला चेंडू आणि इथे विजयी होते, क्वालिफाय होतीये. दुसरा विजय या स्पर्धेमधला नोंदवला जातोय. टीम एबी अनन्या फायटर. एबी अनन्या फायटर या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ. 59 धावसंख्येचं लक्ष्य त्यांनी इथे डिफेंड केलं आणि अखेरच्या क्षणी या मॅचला आपल्या नावावर केलंय. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या